नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला. पुणे पिंपरी चिंचवड हे बालेकिल्ले असल्याच शहरामध्ये भाजपने पवार काका पुतण्यांना धोबी पछाड देत पुण्याचे कारभारी बदलण्याचा पराक्रम केला. या मोठ्या पराभवानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. बारामतीत आज कृषी प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोविंद बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, जयंत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान या निमित्ताने पुन्हा एकदा बारामतीत पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाही तर शशिकांत शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.